काय तुम्हाला माहित आहे ओलकॅनो बॉक्स कशा प्रकारे सेटअप केले जाते? नमस्ते, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आपण अजूनही आमचे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसतील तर फ्रेंड्स सबस्क्राईब करून घ्या. आपण इथे बघा माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे. पण इथून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया संबंधित सर्व काही माहिती आपल्याला इथे उपलब्ध मिळेल. तसे तर मोबाईल फ्लॅशिंगचे खूप सॉफ्टवेअर आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओलकॅनो बॉक्स सेटअप बद्दल काही माहिती देणार आहे. मी बऱ्याच वेळी नवीन बॉक्स आणतो किंवा ऑनलाईन त्या बॉक्सला बोलावून घेतो आणि त्याचे सेटअप करणे आम्हाला माहित नसते किंवा आम्ही एखाद्या वेबसाईट वरून त्याचे सेटअप डाउनलोड करून घेतो आणि पूर्णपणे त्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करतो आणि नंतरही आम्हाला त्याचे फीचर्स वापरण्याकरिता उपलब्ध होत नाहीत. सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजेच अशा प्रकारे येतो कॅनॉट कनेक्ट टू सर्व्हर, ट्राय टू यूज प्रॉक्सी सर्व्हर हा प्रॉब्लेम येतो आणि आम्ही इथेच आमच्या कॉम्प्युटरमध्ये सर्व्हर करिता बरेचसे सॉफ्टवेअर यूज करतो किंवा आपले प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग सुद्धा चेंज करतो आणि हे सर्व काही चेंज केल्यानंतर आमचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आपण इथे बघा फ्रेंड्स, माझ्याकडे ओलकॅनोचे सेटअप आहेत. तर आपण इथे बघा नंबर 1 वर आहे ओलकॅनो टूल इन्स्टॉलर आहे. तर चला आपण याला एक वेळ इन्स्टॉल करून घेऊया. आपण इथे बघा मला काही परमिशन्स विचारत आहेत, तर आपण या परमिशनला नेक्स्ट करून घेऊया. नेक्स्ट इन्स्टॉल. आपण इथे बघू शकता माझ्याकडे ओलकॅनो बॉक्सचे 2.2.8 चे इन्स्टॉलेशन होत आहे. तर आपण इथे बघा फ्रेंड्स, माझ्याकडे ओलकॅनो 2.2.8 चे इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेले आहे. आपण याला फिनिश करून टाकूया. फिनिश केल्यानंतर आपण आपल्या माय कम्प्युटर मध्ये जाऊया. माय कम्प्युटर मध्ये गेल्यानंतर सी मध्ये आल्यानंतर आपण इथे बघा ओलकॅनो बॉक्स म्हणून इथे सेटअप आलेला आहे आपल्याकडे. तर आपण याला एक वेळ इथे ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर आपण इथे बघा त्याच्यात काही ड्रायव्हर्स आहेत. आपण इथे बघू शकता ड्रायव्हर्सला ओपन करून घेऊया. ड्रायव्हर्स ओपन केल्यानंतर आपण इथे बघा बॉक्स ड्रायव्हर्स आहेत. बॉक्स ड्रायव्हर्स मध्ये गेल्यानंतर आपण इथे बघा LP2303 चे इन्स्टॉलेशन आहे ड्रायव्हरचे. तर आपण याला इन्स्टॉल करून घेऊया. हे बघा ड्रायव्हर इन्स्टॉल होत आहेत. आपण इथे बघू शकता माझ्याकडे ऑलरेडी ड्रायव्हर इन्स्टॉल आहेत. तर मी याला कॅन्सल करून टाकतो. जर आपल्याकडे इन्स्टॉल नसतील तर आपण याला नेक्स्ट करून इन्स्टॉल करू शकता. त्याच्यानंतर आपण इथे बघा न्यू बॉक्स ड्रायव्हर्स आहेत. आपण इथे 2013 चे सेटअप आहेत हे. आपण याला इथून सुद्धा हे सेटअप सुद्धा इन्स्टॉल करू शकता. माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे. आपण आपल्याकडे जर नसतील तर याला क्लिक करून आपण इथून इन्स्टॉल करू शकता. त्याच्यानंतर हे सुद्धा आपल्याकडे नसतील तर आपण इन्स्टॉल करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे बरेचसे ड्रायव्हर्स आहेत मोबाईल वगैरे. मोबाईलचे जर कुठलेही ड्रायव्हर्स जर आपल्याकडे उपलब्ध नसतील तर आपण इथून उपलब्ध करू शकता. तर आपण इथे बघा 2 नंबरवर माझ्याकडे इथे बघा ओलकॅनो युटिलिटी 2.8.3 चे ओलकॅनो एलोस्टेम आहे. त्यानंतर इथे बघा माझ्याकडे ओलकॅनो युटिलिटी V3.0.9 ओलकॅनो मॉड्यूल आहे. तर आपण याला इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर आपला माय कम्प्युटर मध्ये जायचं आहे. माय कम्प्युटर मधून सी फ्रॉन्ट नंतर इथे बघा ओलकॅनो बॉक्स मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे बघा इथे फाईल पेस्ट करायची आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथून याला एक्सट्रॅक्ट करायचे आहे. तर चला आपण याला एक्सट्रॅक्ट हेअर करून टाकू. आपण इथे बघा माझ्या फाईल एक्सट्रॅक्ट होत आहेत. एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर आपण इथे बघा ओलकॅनो टूल्स ओलकॅनो युटिलिटी आहे. तर आपण ओलकॅनो टूलला ओपन करून बघून घेऊया एक वेळ. तर आपण इथे बघा फ्रेंड्स काही एरर येत आहे इथे. तर आपण ओके करून टाकूया. त्याच्यानंतर आपण एक वेळ
पुन्हा एक वेळ बघूया. माझ्याकडे पुन्हा एक वेळ फाईल आहे एक, पण इथे बघू शकता माझ्याकडे एक फाईल आहे ओल्कॅनो एलोस्टेन म्हणून. तर आपण याला सुद्धा कॉपी करून घेऊया एक वेळ. कॉपी केल्यानंतर पुन्हा इथे पेस्ट करून टाकूया. तर आपण याला पण एक वेळ एक्सट्रॅक्ट करून पाहून घेऊया. आपण इथे बघा फ्रेंड्स, मी ओल्कॅनो युटिलिटी 2.8.3 चे एलोस्टेन सुद्धा इन्स्टॉल केलेले आहे. तर आपण याला एक वेळ ओपन करून बघून घेऊया. ओल्कॅनो युटिलिटी ओपन. पण इथे बघा माझ्याकडे स्टार्ट झालेला आहे. इथे बघा काही मेसेज आलेला आहे, ओल्कॅनो बॉक्स नॉट फाउंड, प्लीज कनेक्ट टू बॉक्स रन विथ सॉफ्टवेअर अगेन. तर चला आपण याला एक वेळ कनेक्ट करून टाकूया आपल्या बॉक्सला. याला फ्रेंड्स आपण एक वेळ आपल्या ओल्कॅनो सेटअप झाले की नाही पूर्णपणे एक वेळ ओपन करून बघून घेऊया. मी माझा ओल्कॅनो बॉक्स इथे कनेक्ट केलेला आहे आणि चला आपण एक वेळेला ओपन करून घेऊया. पण इथे बघा मी एक शॉर्टकट केलेला आहे, डेस्कटॉपवर कॉपी केलेला आहे. तर मी याला इथून ओपन करत आहे. याला आपण इथे बघा हे ओपन होत आहे. आपण इथे बघू शकता माझ्याकडे बॉक्स स्टार्ट झालेला आहे. आपण इथे बघू शकता फ्रेंड्स, मला कुठल्याही प्रकारचे मेसेज आलेले नाही आहेत. आणि इथे बघा आपण इथे मिनिमाइज आहे. तर आपल्याला इथे सेटिंगमध्ये जायचं आहे. आपण इथे बघा एक सेटिंगचा एरो आहे. आपण याला इथून चेंजेस सुद्धा करू शकता. आपण इथे आयमे वगैरे इथे डिसेबल आहेत, तर आपण इथे इनेबल सुद्धा करू शकता. आपण इथे बघा इनेबल झालेले आहेत आयमे वगैरे. आपण इथून आयमे सुद्धा यूज करू शकता. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता फ्रेंड्स, एक सिम्पलचा एरो आहे आणि या एरोमध्ये बघा दोन फीचर्स आहेत. एक सिंपल फॉर्म आहे आणि एक ॲडव्हान्स आहे. आपण जर ॲडव्हान्समध्ये बघितले तर इथे बघा आपल्याला बॉक्स अशा प्रकारे दिसेल. त्याच्यानंतर इथे बघा डिटेक्टमध्ये आपण लोकल मोबाईल कनेक्ट करू शकता, MTK मध्ये सुद्धा लोकल मोबाईल करू शकता आणि याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहेत. च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल किंवा सर्वसाधारण मोबाईल कशा प्रकारे फ्लॅश केले जातील याच्याबद्दल काही माहिती देणार आहे. आणि हो फ्रेंड्स, आपण अशा प्रकारे इन्स्टॉल करा आपल्या बॉक्सला. आणि आपल्याला जर सिरियल बस कंट्रोलरचा प्रॉब्लेम जात असेल बॉक्स सेटअप करणे आणि बॉक्स कनेक्टचा जर प्रॉब्लेम येत असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ते सिरियल बस कंट्रोलचे ड्रायव्हर्स आहेत त्याची लिंक देऊन टाकतो. आपण तिथून ते ड्रायव्हर डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता फ्रेंड्स. आपण अजूनही आमचे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसतील तर फ्रेंड्स सबस्क्राईब करून घ्या. आपण इथे बघा माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे. पण इथून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया संबंधित सर्व काही माहिती आपल्याला इथे उपलब्ध मिळेल.